दिव्या गजानन राठोड वय वर्ष 17 असं मयत विद्यार्थिनीचं नाव आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यात ही विद्यार्थिनी सोयाबीनच्या शेतात गेली असता हा धक्कादायक प्रकार घडला. मीडिया रिपोर्टनुसार 10 ऑगस्ट रोजी ही घटना घडली असून दिव्या ही साखरविरा येथील वसराम नाईक आडे उच्च प्राथमिक आश्रमशाळेत इयत्ता 11वीच्या विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती. मिळालेल्या माहितीनुसार 9 ऑगस्ट रोजी दिव्या चेलका सेवानगर शिवारातील आपल्या शेतात गेली होती. शेतातील सोयाबीनच्या पिकातून जात असताना अचानक तिचा पाय घोणस जातीच्या अत्यंत विषारी सापावर पडला. यानंतर सापानं तिच्या पायाला दंश केला. सर्पदंश होताच दिव्यानं वेदनेनं किंचाळून हंबरडा फोडला. तिचा आवाज ऐकून आजूबाजूच्या शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यांनी तातडीनं तिच्या दिशेनं धाव घेतली. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी तिला तत्काळ उपचारासाठी अकोला येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांच्या पथकानं तिच्यावर तातडीनं उपचार सुरू केले. मात्र घोणस सापाचं विष शरीरात पसरल्यानं तिची प्राणज्योत मालवली. 10 ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. दिव्याच्या अशा अचानक जाण्यानं तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.